नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला पाहिजे आहे इडलिंबूंची रेसिपी। इडलिंबू हा आपल्याला शरीरासाठी अगदी उत्तम पेय आहे, त्यापासून बनवायचं आहे। आपल्याला उष्णता कमी करतं, पचनशक्ती वाढवते आणि शरीरामध्ये कोणत्याही व्याधी असल्या तर ते बरे करतात। त्यासाठी आपल्याला लागणार आहे पुदिना बाउलभर घेतलेला आहे, स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे। अगदी बारीक असा वाटायचा आहे, पेस्ट करून घ्यायची आहे। आणि 1 वाटी खडीसाखर घ्यायची आहे। खडीसाखर 1 वाटी आणि बाउलभर पुदिना, यापासून आपल्याला छान रेसिपी बनवायची आहे। मैत्रिणींनो, व्हिडिओ नक्कीच संपूर्ण पहा, अगदी छान व्हिडिओ आहे। कारण इडलिंबू सहसा आपल्याला कुठे भेटत नाही। मी गावी गेले होते, तिकडे मला भेटले आणि मी घेऊन आले। तुम्हाला मिळाले कुठे तर नक्की घ्या। आणि हा पदार्थ उन्हाळ्यात आपल्या शरीरासाठी नक्कीच थंडावा तर देईल, पण मूतखड्यावरती सुद्धा इडलिंबू उपयोगी पडणारा पदार्थ आहे। आता इडलिंबू सगळे कापून त्याचा गर काढून घ्यायचा आहे। गर काढायचा आहे आणि बियासुद्धा काढून घ्यायचा आहे। झटपट होतं, काहीही वेळ न लागता ही रेसिपी तयार होणार आहे। आता गर काढून घेतलेले आहे आणि बियाही काढून घेतलेल्या आहे। एखादी बी राहिली तीसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि रस काढून घ्यायचा आहे आपल्याला इडलिंबूच्या गराचा। रस अगदी बाउलभर तयार होतो, 4-5 इडलिंबूचा, आणि बी असली तर काढून घ्यायची आहे। आता एक कढई ठेवायची आहे, त्यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि 1 वाटी खडीसाखर घालायची आहे। खडीसाखर म्हणजे आपल्याला बाधत नाही, शरीराला थंडाव्याचं काम करत असते खडीसाखर। आणि हलवून आपल्याला थोडा पाक करून घ्यायचा आहे, 1 तारी। त्याच्यात काही कचरा वगैरे असला काढून घ्यायचा आहे आणि छान असं हलवून पाक करून घ्यायचा आहे। आता मिक्सरला आपण वाटून घेतलेलं पुदिना, हे पहा झालेला आहे आपला खडीसाखरेचा पाक तयार। नुसतं हलवत राहायचं आहे, परत साखर तयार करून घ्यायची नाही, त्याची काळजी घ्यायची आहे। म्हणून आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। फक्त बोटाने चेक करायचं, थोडंसं आपल्याला तार पकडली का म्हणजे आपले समजायचं का झालेलं आहे म्हणून। थोडंसं बाकी आहे, हे पहा सुंदर असा पाक झालेला आहे। तारही दिसली असेल तुम्हाला बोटावरती। आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं पुदिन्याचं पेस्ट घालून घेणार आहे आणि तीसुद्धा आपल्याला हलवत राहायची आहे। त्यामध्ये पाणी असतं, म्हणजे पुदिन्यामध्ये ते पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे। आपल्याला छान पेय तयार करायचं आहे, कितीही दिवस टिकणारं। आता त्यासाठी आपण बडीशेप 1 चमचा घालून घ्यायचे आहे। बडीशेपसुद्धा आपल्या शरीराला थंडाव्याचं काम करत असते आणि त्याची टेस्टही भारी येते ह्या पेयामध्ये। आता आपण हलवत राहायचं आहे, म्हणजे आपल्या पुदिन्यामध्ये जे पाणी असेल ते आटलं जाईल। हे पहा, सतत हलवल्याने छान आपलं पाक तयार होतो। आता पुदिन्यातलं पाणीसुद्धा आटून गेलेलं आहे। हे पहा, आपला पाक जसून तसा परत झालेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला एक पदार्थ घालायचा आहे, तो आहे विनेगर। 2 चमचे विनेगर घालून घ्यायचं आहे।
ते कशासाठी घालायचं आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. व्हिनेगर घातल्यानंतर पाक थंड होतो आणि परत साखर बनत नाही आणि आपला पदार्थ टिकवण्यासाठी सुद्धा व्हिनेगर काम करतं. हे पहा, आपला पाक आता थंड झाला, परत साखर बनणार नाही. आता ह्या पाक तयार झाल्याला आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि त्यामध्ये गॅस बंद करून काही मसाले म्हणजे धणा जिरा पावडर, मीठ, काळं मीठ, चाट मसाला आणि आपलं साधं मीठ हे सगळं घालून हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. गॅस बंद केलेला आहे आणि बाजूला घेऊन आपल्याला हे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये बाऊलभर झालेला इडलिंबूचा रस तो घालून घ्यायचा आहे आणि छान एकत्र करून आपलं पेय तयार करायचं आहे. हाय का नाही, छान चटकदार आणि चटपटीत असं पेय तयार झालेलं आहे. आता आपण गाळून घेऊ, म्हणजे त्याच्यामध्ये काही पदार्थ जर मोठे मोठे असतील ते गाळणीच्या साहाय्याने वर राहतील आणि आपल्याला अगदी छान पेय तयार मिळेल. असं तुम्ही कधी पाहिलं आहे का? नसलं पाहिलं इडलिंबूचं पेय तयार करून तर नक्की तयार करा घरच्या घरी. बाहेरचं काही कलर वगैरे वापरतात, आपण कलर न वापरता पुदिन्याचा वापर केला आहे. पुदिना हा पोटासाठीही चांगला असतो आणि बाकीचे आपण पदार्थ घातलेले आहेत, चाट मसाला किंवा मिरी पावडर, बडीशेप, काळं मीठ, हे सुद्धा आपल्या शरीरासाठी तेवढंच उपयोगी पडणारं आहे. कुठून दमून भागून आला तर उन्हाळ्यामध्ये हा सरबत नक्की प्या, म्हणजे थकवा तर दूर होईल पण पोटाचे पण तक्रारी कमी होतील, पचनशक्ती वाढेल. आता आपण बॉटलमध्ये भरून ठेवायचा आणि तुम्हाला मी सरबत करून दाखवते. बर्फाचे खडे घालायचे 2-4 त्याच्यामध्ये. पहिलं बर्फ नसला तुम्हाला घालायचं तर थंड पाणी किंवा माठातलं पाणीसुद्धा तुम्ही घालून हा सरबत करून पिऊ शकता. काही जणांना बर्फ चालत नाही, म्हणून आपल्याला माठातलं पाणी घेऊनसुद्धा हा सरबत करू शकता. आता 1 चमचा भर आपला हा सरबत घालायचा आहे. तुम्हाला जसं वाटेल तसं घाला. मी 1.5 चमचा घातलेला आहे आणि हलवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता पाणी ओतायचं आहे. पाणी ओतल्यानंतर छान हलवून घ्यायचं आहे आणि मी सब्जा भिजत घातला होता तो सुद्धा आपल्याला घालून घ्यायचा आहे. सब्जासुद्धा आपल्या शरीरासाठी थंडाव्याचं काम करतं. तुम्ही सब्जा भिजत घालून अनुशापोटी प्यायलात तर तुमचं वजनसुद्धा कमी होतं आणि सब्जा हा थंडाव्याचं काम करणारा पदार्थ असल्यामुळे उन्हाळ्यात नक्की सब्जाचं पाणी पीत जा तुम्ही. आणि हे पेय तर अगदी उत्तमच आहे. आता त्यामध्ये मी इडलिंबूची साल किसून घालणार आहे, त्यामुळे चटकदार चटपटीत असं आपलं पेय तयार होणार आहे. आवडलं तर खरंच रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. अगदी अप्रतिम असं पेय तयार झालेलं आहे. कारण इडलिंबू हा मूतखड्यावरती अगदी उत्तम रेसिपी आहे. सकाळच्या पारी तुम्ही हे पेय नक्की पिया आणि आपल्या शरीराला थंडावा द्या.
बाय बाय मैत्रिणो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत उन्हाळ्यामध्ये नक्कीच हे करून ठेवा फ्रीजमध्ये आणि कधीही वाटलं तर करून प्या. बाय मैत्रिणो, भेटूया आता अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान पेय तयार झालेलं आहे. नक्कीच त्याचा स्वाद घ्या आणि एक कमेंट आणि लाईक जरूर करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीत.